माझा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा। मी तुम्हाला कोल्हापूर ते अक्कलकोट, कोल्हापूर कलबुर्गी अशी ट्रेन आहे, ट्रेन आहे माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता। मोठी मूर्ती आहे, ते मंदिराच्या आतला व्ह्यू आहे असा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। माझा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा। मी तुम्हाला कोल्हापूर ते अक्कलकोट जर्नी तुम्हाला संपूर्ण दाखवतो। हे आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशन। आता मी पोहोचलोय ट्रेनसाठी। आमची ट्रेन आहे इथे, एक सेकंड तुम्हाला दाखवतो। कोल्हापूर कलबुर्गी अशी ट्रेन आहे, 22-156 ट्रेनचा नंबर आहे। या ट्रेनला आम्ही आता निघालो आहे। तिकीटचा रेट आहे आमच्या 256 रुपये। ही ट्रेन आहे। मी तुम्हाला रेल्वेच्या टाईमबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो। रेल्वे दुपारी 15:05 कोल्हापूर स्टेशनवरून सुटते आणि अक्कलकोटमध्ये 21:19 पोहोचते। आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे। पोहोचल्यावरती रेल्वे स्टेशनच्या बाहेरच प्रवाशांसाठी एक एसटी उभी असते। आम्ही एसटीमधून प्रवास करत आहोत। ही एसटी अक्कलकोट रेल्वे स्टेशन पासून अक्कलकोट मंदिरापर्यंत जाते। याचे तिकीट 27 रुपये पर पर्सन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेरच रिक्षा सुद्धा असतात, त्यांचे तिकीट 30 रुपये प्रति व्यक्ती आहे। आमचे कार्यकर्ते सगळे। आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलो आहे। रेल्वे स्टेशन पासून स्वामी समर्थ मंदिर 12 किलोमीटर आहे। हा आहे मंदिराच्या येथील व्ह्यू। हा आहे स्वामी समर्थ मंदिरा येथील अन्नप्रसादम हॉल। ही लाईन अन्नप्रसादासाठी लागलेली आहे। हॉलच्या लगेच साईडलाच यात्री निवास सुद्धा आहे। मी आता यात्री निवासमध्ये आलो आहे। महाप्रसादम हॉलच्या समोर स्वामी समर्थ महाराजांची मोठी मूर्ती बनवलेली आहे। हे आहे महाप्रसादम गृह। तुम्ही त्याच्या समोरच ही मूर्ती बघू शकताय। माझ्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, मोठी मूर्ती आहे। आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकताय मंदिराचे मुख्य द्वार आहे। आम्ही सर्व मित्र स्वामींच्या दर्शनासाठी आलो आहे। मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला अशी स्वामींची फोटो फ्रेम दिसेल। या झाडाच्या येथे स्वामी बसत होते आणि मी जे दाखवतोय तेथे मंदिर आहे। माझ्या मागे झाड दिसतं, मला तिथे दोरे बांधता इथं मंदिर आहे। ते मंदिराच्या आतला व्ह्यू आहे असा। इथं मंदिरात जाण्याची इथे एंट्री आहे। इथून एक गल्ली येते आणि ह्या साईडून तुम्ही यायची एंट्री आहे। मंदिरात जाण्यासाठी 1, 2 ते 3 मार्ग आहेत। आता सकाळचे 4:30 वाजले आहेत। आम्ही सर्व भक्त स्वामींच्या काकड आरतीसाठी आलो आहे।
मंदिराच्या बाहेरच स्वामींची मूर्ती तुम्हाला मिळून जाईल. येथे प्रसाद सुद्धा मिळतो. आता आमचे दर्शन झाले आहे. आता आम्ही रूमकडे निघालो आहे. कार्यकर्ते आमचे आहे तिथं सगळे. इथे बसला मागं रिक्षात. संकल्प आम्हाला हे मागच्या रिक्षातून सोडले इथे. आणि त्या आता आम्ही इथे समाधी स्थळाकडे निघालो. तिथे स्वामी समर्थ तिथे राहत होते तिथे. इथून गेल्यावरती चोळाप्पा महाराजांचे घर तुम्हाला दिसते. ही आहे स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर. हे आहे चोळाप्पा महाराजांचे घर. येथे स्वामी राहत होते. आता सकाळचे 7 वाजले आहेत. आम्ही आता रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहे. याच रिक्षामधून आम्ही रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहे. अक्कलकोट येथून कोल्हापूरसाठी रेल्वे सकाळी 7:50 सुटते आणि कोल्हापूरमध्ये 14:15 पोहोचते. आता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. भावाच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही पूर्ण कोल्हापूरला सगळी पोहोचलेलो आहे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.